माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत गुढीपाडव्यानिमित्त खास असं साखरेच्या गाठी। साखरेची माळ, त्याचे आपण साहित्य बघतोय। 1 पाव साखर, अर्धा पाव पाणी, खायचा कलर आहे ऑरेंज, तुम्हाला हवा असेल तो कोणताही कलर घेऊ शकता। धागा आहे हा, 1 चमचा तूप, अर्धा चमचा दूध आणि ह्या अशा प्लेटा घेतलेल्या आहेत। तर आपण आता आपण लाडूला कसा पक्का पाक तयार करतो तसा आपण पाक करणार आहोत। चालू केलेला आपण पातेला ठेवू, ही साखर टाकूया, अर्धा पाव पाणी आणि याला सतत आपण ढवळत राहायचं। आपली साखर विरघळेपर्यंत। साखर विरघळत आहे, पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण सतत हलवत राहायचं। गॅस मी आता स्लो केलेला आहे, कारण आता आपण लक्षपूर्वक हे बघत राहायचं, कारण कधी आता आपला पाक तयार होऊ शकतो। गॅस एकदम स्लो ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण ह्या प्लेटांना तूप लावून घेऊया, हलकं तूप लावून घ्यायचं। असा सेंटर पकडून आपण धागा लावून घेऊया, बरोबर धागा मध्ये येईल आणि धागा खाली राहील असं ठेवायचं। आता आपण पाक तयार होते, तर हा थोडासा साखरेचा पाक कसा कलर पिवळट असा, साखरेत थोडंसं मळीसारखं असतं हे साखर बनवताना, तर ते थोडंसं दूध टाकून द्यायचं। त्याच्याने कसं वरचं फेस येतं ना, पूर्ण वरचं त्याच्यातलं काही काळपटपण आहे तो काढून घ्यायचा। तर हे थोडंसं काढून घ्यायचं, वरचं काळपटपणा आहे तो, म्हणजे आपल्या गाठींचा कलर पांढरा शुभ्र येणार, म्हणजे किंवा स्वच्छ होणार असं। जर तुम्ही कलरचा करत असाल तर काहीच फरक नाही पडणार, दूध नाही घातलं तरी चालेल, पण पांढऱ्या करणार असेल तर आपण दूध घालून घ्यायचं, म्हणजे कलर पांढरा शुभ्र येतो। हा कलर थोडासा कसा काढलाय आपण आता, तर आता आपला पाक तयार होत आहे। आपण रव्याचे लाडू वगैरे करतो, कळीचे लाडू करतो, त्याप्रमाणे एकदम घट्ट करून घ्यायचा पाक, म्हणजे एकतारी पाक असतो तसा। आपल्या ह्याला साखरेच्या ह्याला पूर्ण असा पाक तयार झालेला आहे, तर आपण आता गॅस स्लो करूया थोडा अजून, आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया। तूप टाकल्यावर कसं एकदम खुसखुशीत होतात त्या।
गाठी. तुम्ही जर हे पहिल्यांदा करत असाल असा पाक तर प्लेटमध्ये टाकून बघायचं आणि टाकल्यानंतर हलवून बघायचं. तर हा आपला पाक तयार झालेला आहे. हे एवढा खाली ओघळत नाही म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण कलर टाकू. फूड कलर वापरायचे तुमच्या चॉईसनुसार. तुम्हाला जो कलर हवा असेल तो. मी इथं ऑरेंज कलर घेतलाय. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केलेला आहे. तर आपल्याला हे पटकन टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हे 1 तास असं झाल्यानंतर ठेवायचं आहे सेट व्हायला. आपला धागा बरोबर मध्ये घ्यायचा तो. थोड्या जाड झाल्या तरी काही हरकत नाही. आता इथं आपलं झालेलं आहे. आपल्याला वाटलं तर धागा वगैरे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचा. पूर्ण त्याच्यात गुंडला पाहिजे. धागा सेंटरला आला पाहिजे बरोबर. आता साखर गाठी करून झालेली आहे ही माळ. तर आपल्याला इथं 1 तास ठेवायचे सेट व्हायला. 1 तासानंतर आपण ती अलगद हाताने काढून घेऊया. इथं आपलं आता अर्धा तास झालेला आहे. छानपैकी घट्ट झालेलं आहे. तर अजून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. इथं आपला 1 तास झालेला आहे. आपण दोन्ही पण हळूहळू काढून घेऊया. अलगद सरकून घ्यायचं. तर इथं आपले झालेलं आहे असं छान गाठी. तुम्ही बघू शकता हे छान आपलं झालेलं आहे. आपण ते सुद्धा काढून घेणार आहोत. हे सुद्धा आपण आता काढूया. हा सावकाश अलगद सुरुवातीला फिरवायचं तिथल्या तिथंच सावकाश. त्याला प्लेट पासून मोकळं करून घ्यायचं. आपलं छान सुटलेलं आहे त्याच्यातून. आपण एक एक अलगद काढून घेऊया. मस्त. हो 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 हो.
छान निघतात आपलं हे. सावकाश फक्त अलगद हाताने काढायचं. वा, इथं तुम्ही बघू शकताय आपलं अगदी विकतच्या दुकानातल्या माळेसारखं छान आपलं निघालंय. आता हे काढून घेऊया. घरच्या घरी गुढीपाडव्याला शिवाय लहान मुलांना खायला इथं आपली अशी ही माळ तयार झालेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त खास अशी साखरेची माळ ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.